श्री स्वामी समर्थ. थांब, स्क्रोल करू नकोस, कारण आजचा हा संदेश साधा नाही. जर तू हा व्हिडिओ पाहतोस तर समज श्री स्वामी समर्थ यांनी तुला इथे काही कारणाने आणलं आहे आणि आज हातावरील विभूतीला स्पर्श केल्यावर तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडू शकतं. पण त्याआधी हा संदेश पूर्ण ऐक, कारण पुढची काही मिनिटं तुझं मन बदलून टाकतील. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी संदेश या मराठी यूट्यूब चॅनलवर. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो शांतपणे स्वतःच्या आयुष्याशी लढतोय, बाहेरून हसतोय पण आतून तुटतोय, सगळ्यांसाठी उभा राहतोय पण स्वतःसाठी मात्र कोणीच उरत नाही असं ज्याला वाटतंय. आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा माणूस पूर्णपणे थकून जातो, शरीराने नाही तर मनाने. दिवसभर आपण लोकांसमोर हसत राहतो, मी ठीक आहे असं सांगतो, पण रात्री उशीवर डोकं ठेवताच मन पुन्हा भरून येतं. जुन्या आठवणी, अपूर्ण स्वप्न, लोकांचे शब्द, अपयश आणि हजारो प्रश्न मनात फिरू लागतात. कधी तुला असं वाटतं की तू सगळ्यांसाठी खूप काही करतोस पण तुझ्यासाठी कोणीच नाही. तू लोकांना समजून घेतोस पण तुला समजून घेणारं कोणीच नाही. लोकांच्या गर्दीत असूनही मन एकटं वाटतं. जर असं वाटत असेल तर हा संदेश तुझ्यासाठीच आहे. कारण स्वामी म्हणतात, ज्याच्या मनात सर्वात जास्त वेदना असतात त्यांच्यात सर्वात जास्त शक्तीही दडलेली असते. आज तू ज्या संघर्षातून जातोयस ना, तो तुझा शेवट नाही. हा काळ तुला संपवण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी येत असतो. प्रत्येकाला आयुष्यात सगळं लगेच मिळत नाही. काही लोकांना खूप वाट पाहावी लागते, खूप रडावं लागतं, खूप सहन करावं लागतं. पण लक्षात ठेव, देव उशीर करू शकतो पण अन्याय कधीच करत नाही. आज तुला वाटत असेल तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाही, पण शांतता म्हणजे नकार नसतो. अनेक वेळ देव तुझ्यासाठी मोठं काहीतरी तयार करत असतो. बीज जमिनीत पेरल्यावर दुसऱ्या दिवशी झाड होतं आणि त्याला अंधारात वाढावं लागतं. तसंच तुझंही आहे. तू कदाचित खूप वेळा तुटला असशील, लोकांनी तुला कमी समजलं असेल, तुझ्यावर विश्वास ठेवला नसेल, कदाचित तुझ्या जवळच्या माणसांनीच तुला दुखवलं असेल. जे लोक आज तुझी टिंगल करतात उद्या तेच तुझ्या यशावर टाळ्या वाजवतील, पण त्यासाठी आजचा संघर्ष सहन करावा लागेल. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी हजारो दगडांना धडकावं लागतं, पण ती थांबत नाही. तसंच तुलाही पुढे चालत राहायचं आहे. आजपासून भूतकाळाचं ओझं घेऊन जगणं बंद कर. ज्यांनी सोडलं त्यांच्यासाठी रडणं बंद कर. जे मिळालं नाही त्याचा विचार करणं बंद कर. स्वामी म्हणतात, लक्षात ठेव, अंधार कायम राहत नाही, वादळ कायम राहत नाही, दुःख कायम राहत नाही. एक दिवस असा येतो जेव्हा माणूस मागे वळून पाहतो आणि म्हणतो, त्या कठीण दिवसांनीच मला आज मजबूत बनवलं आहे. जर तुला विश्वास असेल की स्वामी तुझ्यासोबत, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज या शब्दांची सर्वात जास्त गरज आहे. कारण कदाचित हा छोटासा संदेश कोणाचं आयुष्य बदलू शकतो. आजचा हा संदेश प्रत्येकासाठी नाही. हा संदेश फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप काही सहन केले पण तरीही शांत आहेत, ज्याच्या चेहऱ्यावर हसू आहे पण मनात वादळ सुरू आहे. जर गेल्या काही दिवसांपासून तुला सतत तणाव जाणवत असेल, रात्री उशिरापर्यंत झोप लागत नसेल, मनात भीती असेल, चिंता किंवा अनामिक अस्वस्थता वाटत असेल, तर स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात बदलाची वेळ जवळ आली आहे.
भक्तांनो, काही लोकांच्या आयुष्यात सध्या खूप कठीण काळ सुरू आहे. कामात अडथळे, पैशांची चिंता, नात्यामध्ये दुरावा आणि मनात सतत नकारात्मक विचार. पण स्वामी सांगतात, हा काळ कायम राहणार नाही. ज्याच्या मनात गेल्या काही दिवसांपासून एकच इच्छा आहे, एकच प्रार्थना आहे आणि जी गोष्ट कोणालाही सांगता येत नाही, त्या भक्तांसाठी आजचा हा संदेश खूप खास आहे. कारण स्वामींच्या कृपेने पुढचे 7 दिवस काही संकेत घेऊन येत आहेत. कदाचित अचानक एखादी चांगली बातमी मिळेल, कदाचित खूप दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होईल, कदाचित एक व्यक्ती पुन्हा आयुष्यात परत येईल किंवा कदाचित तुझ्या मनाला खूप दिवसांची शांतता मिळेल. जर तू गेल्या काही काळापासून सतत संघर्ष करत असशील, लोकांच्या बोलण्यामुळे आतून तुटत असशील, तर स्वामी सांगतात, आता स्वतःला कमी समजणं बंद कर. कारण अनेक वेळा उशीर हा नकार नसतो, तो योग्य वेळ येण्याची तयारी असते.